नमस्कार. आमच्या टेरेसवर मागच्या वर्षी जो माझा एक जुना कूलर होता तो मी टाकून दिला, डिस्कार्ड केला आणि त्याचा टब मी ठेवलेला होता. आणि या टबमध्ये मी संपूर्ण टब पानांनी भरला. हे जे आता मार्च महिन्यात जी पान गळती होते ती पानं सगळे संपूर्ण परिसरातली गोळा केली आमच्या बिल्डिंगच्या आसपासची आणि ती ह्याच्यात भरली आणि त्याच्यावरती अर्धा इंचाचा मातीचा थर दिला आणि त्या मातीच्या खाली याचे छोटे छोटे डोळे पेरून टाकले आणि त्याच्यापासून आम्हाला ही हळद यावर्षी मिळालेली आहे. ही घरची हळद आहे, मोठ्या प्रमाणात हळद आलेली आहे. हा एक मोठा गड्डा आलेला आहे आता हळदीचा. आता मगाशी काढलेली हळद आहे मी आणि ही आता स्वच्छ करून आपण या हळदीतनं गड्डे काढून घेऊ. आपण हे असे हळदीचे गड्डे आपल्याला मिळणार आहेत. ही सगळी घरची हळद आहे पूर्ण. अतिशय सुंदर ह्या हळदीचा वास येत आहे माझ्याकडे. ही पहा, ही हळद अशी ही हळद आहे. मोठे मोठे गड्डे आहेत. आता याच्यातले जे अगदी छोटे बारीक डोळे आहेत ते डोळे मी पुन्हा पेरून टाकणार इथं. त्याची पुन्हा चांगली हळद मोठी आपल्याला पाहायला मिळेल. याचं आता सुंदर एक आम्ही लोणचं करू. हळदीचं लोणचं, ओल्या हळदीचं लोणचं हे खायला मिळायचा आनंद वेगळाच आहे. एन्जॉय करू. धन्यवाद.